नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक घेणार आहोत, ज्याचं नाव आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. हा टॉपिक मी तुम्हाला PYQ घेऊन सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कुठलाही पॉईंट स्किप करू नका. त्यामुळे जितकी कलम मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहेत तुम्ही अगदी सहजपणे लक्षात ठेवू शकता आणि मार्गदर्शक तत्वावरती आलेला प्रश्न तुमचा कधीही चुकणार नाही. त्याचे मार्क्स तुम्हाला हमखास भेटतीलच. हा टॉपिक आपल्यासाठी का महत्त्वाचा आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. ज्या वेळेला मी मूलभूत हक्क हा टॉपिक शिकवला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आयोगाचे आवडते टॉपिक म्हणजे एक आहे फंडामेंटल राईट म्हणजेच मूलभूत हक्क, आणि दुसरे DPSP, आणि त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज. या तिन्हीवरती आयोग प्रत्येक वेळी प्रश्न नक्कीच विचारत असतो. त्यामुळेच हा घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता का आहे हे समजले पाहिजे. आता आपल्याला राज्यघटनेने मूलभूत हक्क दिले, पण ज्या वेळेला आपल्याला मूलभूत हक्क मिळतात त्यावेळेला फक्त मूलभूत हक्क दिल्यानेच आपले राज्य किंवा आपली जी जनता आहे ती सुखी राहू शकते का? तर नाही. त्यासाठी आपल्या राज्याने किंवा आपल्या सरकारने आपल्यासाठी काही धोरणे आखणे आवश्यक असते, काही सुविधा देणे आवश्यक असते. तीच धोरणं आखण्यासाठी, राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या नियमांची आवश्यकता आहे किंवा ज्या तत्वांची आवश्यकता आहे ती तत्वे आपल्याला मार्गदर्शक तत्वांमध्ये आढळतात. तर या मार्गदर्शक तत्वांचे स्थान नेमके कुठे दिलेले आहे? तर ही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती आपल्याला घटनेचा भाग 4 मध्ये आढळतात, कलम 36 ते 51 मध्ये. आता लक्षात घ्या की जरी कलम 36 ते 51 भाग 4 मधली कलम असली आणि ही मार्गदर्शक तत्वांशी रिलेटेड असली, पण प्रत्यक्षात मात्र कलम 38 पासून 51 पर्यंतच मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. मग 36 आणि 37 मध्ये काय दिलेले आहेत ते आपण अगोदर पाहणारच आहोत. मग आता मार्गदर्शक तत्वांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश कसा झाला? तर आयर्लंडची जी घटना आहे तिला आपण आयरिश घटना म्हणून ओळखतो, जी 1937 ची आहे. त्या घटनेकडून आपण ही मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत, आणि आयर्लंडने ती कोणाकडून घेतली आहे तर स्पेनकडून घेतलेली आहेत. हे सांगण्याचं कारण म्हणजे आयोगाने आतापर्यंत असे प्रश्न विचारून झालेले आहेत, आपण ती पुढे बघणारच आहोत. आता ज्या वेळेला 1935चा कायदा आलेला त्यावेळेला या कायद्यामध्ये सूचनांची साधने दिलेली होती, ज्यामध्ये राज्य कशी योग्य पद्धतीने चालवावी याबाबत सूचना करणारी होती. तर 1935च्या कायद्यातील सूचनांची साधने जी दिली आहेत त्याप्रमाणे ही मार्गदर्शक तत्वे काम करत असतात. तर कलम 36 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या काय असेल हे सांगितलं आहे, पण राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या कलम 36 मध्ये मेन्शन नाही केली. कलम 36 मध्ये एवढंच सांगितलेलं आहे की भाग 3 मधील कलम 12 मध्ये जी राज्यसंस्थेची व्याख्या दिली आहे तीच कलम 36 नुसार राज्यसंस्थेची व्याख्या असेल. आता भाग 3 काय आहे? जिथे मूलभूत हक्क आहे, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणून ओळखतो, आणि ज्यामध्ये जे कलम 12 आहे तिथे मी राज्याची व्याख्या प्रश्न उत्तरांसोबत पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे. जसे की राज्याच्या व्याख्येत कोण कोण येतं किंवा राज्याच्या व्याख्येत कोणाकोणाचा संबंध येत नाही. नक्की जाऊन बघा पार्ट 1. त्यानंतर कलम 37 मध्ये काय सांगितलेलं आहे? या भागामध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये जो आपण बघतो आहे जी तत्वे दिलेली आहे ती राज्याने लागू करायला पाहिजे, आणि ती न्यायप्रविष्ट नसतील, मात्र देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत असतील. कायदे करताना ही तत्वे लागू करणे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल. म्हणजेच एखादा कायदा जर बनवायचा असेल तर राज्यसंस्थेने या तत्वांचा आधार घेतला पाहिजे. आता तो आधार घेतला गेला आहे का, कशा पद्धतीने घेतला गेला आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. आता मेन जी कलम आहेत ते 38 पासून 51 पर्यंत आहेत, जी महत्त्वाची कलम आहेत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जसे की या व्हिडिओचा टॉपिकच मार्गदर्शक तत्वे आहेत, आणि सपोज असं जर कोणी विचारलंच संविधानातील मार्गदर्शक तत्वे या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, तर तो अर्थ तुम्हाला 38 ते 51 पर्यंतचे कलम बघू तेव्हा शेवटपर्यंत नक्कीच लक्षात येईल. जसे की आपण मूलभूत हक्क म्हणजे नेमकी काय येतात हे मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले. आपल्या पुढच्या कलमकडे जाऊया. कलम 38 मध्ये काय सांगितलेलं आहे? लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचे कर्तव्य राज्याचे आहे, आणि मग राज्यांनी त्यासाठी काय केले पाहिजे तर शक्य तितक्या प्रभावीपणे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रदान करणारी सामाजिक व्यवस्था सुरक्षित करून लोकांच्या कल्याणाला चालना दिली पाहिजे. म्हणजेच कलम 38 मधील आपण पहिला पाठ बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 शब्द महत्त्वाचे सापडतील, ते म्हणजेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. यांच्याद्वारे काय करायचे आहे तर लोक कल्याणाचं संवर्धन करण्यासाठी राज्याने प्रयत्नशील राहायचे. त्यानंतर 38चा पाठ 2 काय येतो? राज्याने केवळ व्यक्तीमध्येच नाही तर लोकांच्या गटामध्ये आणि प्रदेशांमध्येही उत्पन्नातील असमानता आहे ती कमी करणे आवश्यक आहे.
म्हणजेच काय तर राज्य हे उत्पन्नाची विषमता कमी पातळी आणण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. मित्रांनो, 1978 मध्ये 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या कलम 38(2) नुसार ही घटनादुरुस्ती बघितली आपण. ही आहे भाग 4 मधील. आता तुम्ही मला सांगणार आहे कॉमेंट बॉक्समध्ये भाग 3 मध्ये 44व्या घटनादुरुस्ती अंतर्गत कोणता कलम रद्द करण्यात आला आणि कलम रद्द केल्यानंतर त्या कलमची जागा संविधानात कुठे दिली गेली. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 39. हा कलम खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये नंतर परत 6 सबकलम दिलेली आहेत जी 39ची उपकलमे आहेत ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. तर कलम 39 मध्ये काय दिलेले आहे? राज्याने पाळावी अशी काही धोरणात्मक तत्वे, ज्यामध्ये कलम अ मध्ये काय सांगितलेले आहे? राज्याने सर्व नागरिकांसाठी उपजीविकेचे पुरेसे साधन सुरक्षित करणे आवश्यक आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये पुरेसे साधन मिळवण्याचा समान हक्क असेल, जिथे कोणताही भेदभाव नसेल. मित्रांनो, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीच्या मदतीने कलम 39 अ मध्ये मोफत कायदेशीर मदत देण्याबाबत कायदेशीर तरतुदी केलेली आहेत. हा कलम नेमकी काय आहे? मोफत कायदेशीर मदत संविधानात भाग 4 म्हणजे DPSP अंतर्गत आढळून येते. 42व्या घटनादुरुस्तीने यात भर घातलेली आहे. नीट समजून घेऊया यामध्ये काय येते. या तरतुदीत असे म्हटलेले आहे की आर्थिक किंवा इतर अपंगत्वामुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याच्या संधीपासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यासाठी राज्य विशेषतः योग्य कायदे किंवा योजना किंवा इतर कोणत्याही मार्गाने मोफत कायदेशीर मदत प्रदान करेल. त्यानंतर कलम ब मध्ये काय आहे? राज्याने भौतिक संसाधनांची मालकी आणि नियंत्रण अशा प्रकारे वितरित म्हणजे विभागणी केली पाहिजे जे सामान्य हिताचे असेल याची खात्री करणे आवश्यक आहे. कलम 39 क मध्ये काय बोललेले आहे? संपत्ती आणि उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होऊ द्यायचे नाही. यांचे केंद्रीकरण रोखण्यासाठी राज्याने आर्थिक व्यवस्था चालवणे आवश्यक आहे. त्यानंतर 39 डी मध्ये काय आहे? राज्याने पुरुष आणि महिला दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळवून देणे आवश्यक आहे. कलम ई मध्ये ज्यामध्ये राज्याने कामगार, पुरुष, महिला आणि मुलांचे आरोग्य आणि शक्तीचा गैरवापर होणार नाही आणि नागरिकांना आर्थिक गरजेमुळे त्यांच्या वयाला किंवा शक्तीला अनुरूप म्हणजे योग्य नसलेल्या व्यवसायात प्रवेश करण्यास भाग पाडले जाणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यानंतर कलम 39 एफ मध्ये मुलांच्या निरोगी विकासासाठी संधी याबद्दल तरतूद आहे. बालपण आणि तारुण्य शोषण केले जाऊ नये याबद्दल कलम 39 एफ हा आहे. मित्रांनो, कलम 39 एफ ची जागा 42वी घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये घेण्यात आली. त्यानंतर कलम 40 जो सर्वांचा पाठच असतो, जिथे ग्रामपंचायतीचे संघटन आहे. त्यानंतर आहे कलम 41. राज्य त्याच्या आर्थिक क्षमतेच्या आणि विकासाच्या मर्यादेत बेरोजगारी, वृद्धापकाळ, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर गरजांच्या बाबतीत काम करण्याचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी प्रभावी तरतूद करेल. अशा बाबतीत राज्य सार्वजनिक मदत पुरवते याची खात्री करते. कलम 42 काय सांगतो? राज्य कामाच्या न्याय आणि मानवीय परिस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि मातृत्व मदतीसाठी तरतूद करेल. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 43. सर्व कामगारांसाठी राहणीमान वेतन, चांगले राहणीमान आणि सामाजिक आणि सांस्कृतिक संधी निश्चित करणे. कलम 43 मध्ये अ आणि ब पुढे ॲड करण्यात आले. मित्रांनो, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 43 अ समाविष्ट केला गेलेला आहे. अ कलम मध्ये आहे उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. कोणत्याही उद्योगात गुंतलेला उपक्रम आस्थापना किंवा इतर संघटनांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी राज्य योग्य कायद्याद्वारे किंवा इतर कोणत्याही मार्गाने योग्य ती पावले उचलेल. आणि सहकारी संस्थांची संबंधित 97व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 2011च्या कलम 43 ब अंतर्गत एक नवीन DPSP जोडण्यात आला. ब मध्ये सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे आणि राज्य हे सहकारी संस्थांची स्वयंसेवी निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करेल. कलम 44 जिथे नागरिकांसाठी समान नागरी संहिता दिलेली आहे. समान नागरी कायदा लागू करण्याची तरतूद आहे. ही जबाबदारी राज्याची आहे, ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड असे बोलले जाते. पुढचा आहे कलम 45 जो की सगळ्यांना माहितीच असेल. 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बालपणीची काळजी आणि शिक्षणाची तरतूद. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आपल्याला कलम 21 अ माहिती असेलच. तिथे व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये बघितले की 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असेल.
मित्रांनो, 2002च्या 86व्या घटनादुरुस्ती कायद्याने कलम 45चा विषय बदलला, जो की आपण आत्ताच समजून घेतला. आणि हाच 2002च्या 86व्या घटनादुरुस्ती कायद्याने भाग 3 मधील कलम 21 अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवला. इथे मात्र 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद दिलेली आहे. बऱ्याचदा काय होते की वाचण्यामध्ये किंवा सेम कलम वाचल्यामुळे आपण ते घाईमध्ये 10 ते 14 असं लक्षात ठेवतो. तर लक्षात ठेवा, मार्गदर्शक तत्वांमध्ये 6 वर्षाखालील असा उल्लेख आपल्याला दिसून येईल. इथे काय करूया, आपण दोघी कलम मधला फरक बघूया, म्हणजे गोंधळ होणार नाही. 86व्या घटनादुरुस्तीनंतरून सुधारित कलम 45 6 वर्षाखाली मुलांसाठी बालपणीची काळजी आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करते. हा कलम खूप महत्त्वाचा आहे, कारण हा बालपणीच्या विकासाची गरज पूर्ण करते. तर याचे उदाहरण देऊन सांगते, म्हणजे लक्षात राहील. अंगणवाडी केंद्र माहिती असतीलच तुम्हाला. त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा ICDS, जी 0 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण, आरोग्य सेवा आणि बालपणीचे शिक्षण प्रदान करते. आणि कलम 21 जिथे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराची हमी देते. उदाहरण बघूया याचे. हा अधिकार बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजे RTE हा 2009 मध्ये लागू केला गेला, जो 8वी पर्यंतच्या शिक्षणाच्या हमीसाठी कायदेशीर आधार प्रदान करतो. म्हणजे हा कलम राज्यावर बंधनकारक जबाबदारी आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, तर भाग 3 अंतर्गत हा अधिकार न्यायालयात अंमलबजावणी होऊ शकते. तर त्या उलट कलम 45 जिथे न्याय नाही, म्हणजेच काय, तर न्यायालयांद्वारे अंमलबजावणी योग्य नाही. म्हणजेच कलम 45च्या तरतुदी लागू करण्यासाठी राज्याला सक्ती करण्याचा अधिकार हा न्यायालयांना नाही. इथे पुढचा कोणता येईल, कलम 46, ज्यामध्ये आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे. आता लक्षात घ्या की कलम 46 कोणत्या प्रकारच्या योजनांवर परिणाम करते, तर असंख्य शिष्यवृत्ती योजना, आरक्षण धोरणे, कौशल्य विकास कार्यक्रम आणि आर्थिक उन्नतीचे प्रयत्न जे आहेत ते सर्व कलम 46 मध्ये आहे. सामाजिक अन्याय आणि शोषणापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करण्यासाठी राज्याला असमानता कमी करण्यास प्रोत्साहन देते कलम नंबर 46. पुढचा कलम आहे कलम नंबर 47, ज्यामध्ये आहे पोषणाचा स्तर आणि राहणीमान उंचवणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे. हे राज्याचे कर्तव्य आहे. त्यानंतर आहे कलम 48, जिथे शेती आणि पशुपालनाचे संघटन आहे. म्हणजेच काय, तर गायी, वासरे आणि इतर दुभत्या आणि भारी जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालणे आणि त्यांच्या जाती सुधारणे. आणि घटनादुरुस्तीनुसार कलम 48 यामध्ये काय दिलेले आहे, पर्यावरणाचे संरक्षण आणि जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण. या संदर्भात राज्य कुठले कुठले कायदे करते, जे तुम्हाला माहिती असेलच. एन्व्हायरमेंटशी संबंधित जी कायदे आहेत ते सुद्धा एक्झाममध्ये विचारून झालेले आहेत. तर ते जे कायदे आहेत ते बनवताना कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतलेला असतो, तर कलम 48 चा. मित्रांनो, कलम 48 मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सुधारणा झालेली आहे, 42वी घटनादुरुस्ती 1976 मधील. लक्षात ठेवा. त्यानंतरचा आहे कलम 49, ज्यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेल्या कलात्मक किंवा ऐतिहासिक हिताची स्मारके, ठिकाणे आणि वस्तूंचे संरक्षण करा असे बोललेले आहे. जसे की या कलमनुसार आधारित बनलेला राष्ट्रीय ऐतिहासिक जतन कायदा, पुरातन वास्तू आणि कला खजिना कायदा असेल. त्यानंतरचा आहे कलम 50, जिथे त्यात असे म्हटले आहे की राज्याने न्यायपालिकेला राज्याच्या सार्वजनिक सेवांपासून वेगळे करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. आणि शेवटचा येतो कलम 51, जिथे काय आहे बघूया. आंतरराष्ट्रीय शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेला चालना देणे आणि राष्ट्रांमध्ये न्याय आणि सन्माननीय संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय कायदा आणि करारांच्या दायित्वाबद्दल आदर वाढवणे, आंतरराष्ट्रीय वादांचे मध्यस्थीद्वारे निराकरण करण्यास प्रोत्साहन देणे. मित्रांनो, आजचा हा टॉपिक थोडाफार तरी इथपर्यंत समजला असेल, तर त्याबद्दलचा तुमचा फीडबॅक मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इथे आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये कलम पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर आपण व्हिडिओच्या पार्ट 1 मधील मूलभूत हक्क आणि या पार्ट 2 मधील मार्गदर्शक तत्वामधील फरक समजून घेऊया. त्यावेळी पण प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहे. जसे की एखादे विधान हे दिलेले असते
बरोबर की चूक हे आपल्याला ओळखायचे असते. परीक्षेला येऊन गेलेला आहे हा फरक. संविधानातील स्थान कुठे आहे? मूलभूत हक्कांचे. मूलभूत हक्क भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये समाविष्ट आहेत, जे कलम 12 ते 35 पर्यंत दिलेले आहेत. हे अधिकार भारतातील नागरिकांना आवश्यक स्वातंत्र्य आणि संरक्षणाची हमी देतात आणि समानता, स्वातंत्र्य व न्याय सुनिश्चित करत असतात. मूलभूत हक्कांना न्याय आहे, म्हणजेच ते न्यायालयांद्वारे लागू केले जाऊ शकतात. जर यापैकी कोणत्याही अधिकाराचे उल्लंघन झाले तर ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात कलम 32 किंवा उच्च न्यायालयात कलम 226 अंतर्गत रीट याचिका दाखल करण्यासाठी न्यायपालिकेकडे जाऊ शकतात. आणि DPSPचे स्थान कुठे आहे? भारतीय संविधानात भाग 4 मध्ये समाविष्ट आहे DPSP. कलम 36 ते 51 पर्यंत दिलेले आहेत. DPSP ही न्यायालयांद्वारे लागू केले जाऊ शकत नाही. मार्गदर्शक तत्वे जरी निसर्गाने न्याय नसली तरी कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यात आणि निश्चित करण्यात न्यायालयांना मदत करत असतात. पुढचा फरक समजून घेऊया. मित्रांनो, इथे मी ज्या मूलभूत हक्कांबद्दल बोलते आहेत ती नेमकी मूलभूत हक्क आपली कुठली आहेत? जर तुम्हाला माहिती नसतील तर प्लीज आधी पार्ट 1 नक्की जाऊन बघा, जिथे मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून प्रश्नांची उत्तरे नीट सोडवता येईल या पद्धतीने समजून सांगितलेले आहे. नक्की जाऊन बघा पार्ट 1. आपल्या टॉपिककडे जाऊयात. मूलभूत हक्क हे मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्वरूपाचे असतात. म्हणजेच काय तर सरकारवर निर्बंध लादतात आणि ते राज्याला काही मूलभूत स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्यापासून रोखतात. म्हणजेच काय झाले नकारात्मक स्वरूप. जसे की अजून एक उदाहरण घेऊन समजले तर लक्षात येईल. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते आणि राज्य त्यावर अवास्तव निर्बंध लादू शकत नाही. अवास्तव म्हणजे काय येईल? अनरिझनेबल किंवा अनफेअर असे म्हणता येईल. असे निर्बंध राज्य लादू शकत नाही. थोडक्यात इथे काय बोलता येईल तर मूलभूत हक्काचे मुख्य लक्ष व्यक्तीचे संरक्षण करणे आहे. त्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि अधिकारांचे कोणापासून तर राज्याच्या हस्तक्षेपापासून संरक्षण करणे आणि सुनिश्चित करणे. DPSP हे सकारात्मक स्वरूपाचे असतात. ते राज्याला सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यावरण यांचा समावेश असलेल्या एकूण कल्याणाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करत असतात DPSP. मित्रांनो, आपण कलम 38 ते कलम 51 बघितले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेलच की प्रत्येक कलममध्ये कुठे ना कुठेतरी हे सांगितले आहे की राज्याने काय करावे. नेमकी राज्याने धोरणे किंवा कायदे करताना काय लक्षात ठेवावे. उदाहरणवरून समजून घेतले तर लक्षात येईल आपल्याला. जसे की कलम 38 ज्यामध्ये 3 शब्दाचा उल्लेख केला होता. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यांच्याद्वारे काय करायचे आहे तर लोककल्याणाचं संवर्धन करण्यासाठी राज्याने प्रयत्नशील राहायचे. थोडक्यात इथे काय बोलता येईल? DPSP हे समाजाच्या सामाजिक हितावर लक्ष केंद्रित करत असतात. ते एका कल्याणकारी राज्याची कल्पना करते, जिथे असमानता दूर करण्याचा, सर्व नागरिकांचे राहणीमान उंचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अजून एक पॉइंट ॲड करून घ्या नोट्समध्ये. मार्गदर्शक तत्वे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही सुनिश्चित करण्यास मदत करते. देशातील संपूर्ण समुदायाचे कल्याण सामूहिक पद्धतीने करण्यास मदत करत असतात DPSP. आणि मूलभूत हक्क राजकीय लोकशाही सुनिश्चित करण्यास मदत करत असतात, जिथे देशातील सर्व नागरिकांचे हक्क आणि कल्याण वैयक्तिक पद्धतीने वाढविण्यास मदत करत असतात. हा फरक लक्षात आला आहे का तुमच्या? तरच आपण पुढे जाऊयात. परीक्षेला या दोघी फरकावरील प्रश्न विचारले जातात. कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. ती आपण पुढे बघणारच आहोत. पुढच्या उरलेल्या 1-2 पॉइंट्सकडे जाऊया. जर एखादा कायदा कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत असेल तर नागरिक थेट सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. आणि जर असे कायदे मूलभूत हक्काशी अयोग्य म्हणजे विसंगत असल्याचे सापडून आले तर न्यायालयांना ते रद्द करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच जर कोणताही कायदा एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असेल तर न्यायालय त्या कायद्याला असंवैधानिक घोषित करू शकते. आणि या उलट काय असेल मग? DPSP जिथे न्याय नाहीत. म्हणजेच आपण जी काही कलम बघितली 38 ते 51 पर्यंत त्यात असलेला मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचा दावा करण्यासाठी नागरिक न्यायालयात जाऊ शकत नाही. उदाहरण घेऊन समजून सांगते. जर सरकार सामाजिक न्यायाशी संबंधित धोरणे अंमलात आणण्यात अयशस्वी ठरले तर व्यक्ती DPSPवर आधारित उपायांसाठी न्यायालयात जाऊ शकत नाही. फक्त कुठे जाऊ शकतात तर मूलभूत हक्कांमध्ये, मगाशी बघितल्याप्रमाणे. म्हणून मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करताना आढळल्यास कोणताही कायदा असंवैधानिक घोषित केला जाऊ शकत नाही. पुढचा पॉइंट मित्रांनो,
या सर्व माहितीवरून तुमची एक गोष्ट लक्षात आली असेलच की मार्गदर्शक तत्त्वे सरकारने पाळावीत अशी धोरणे तयार करून बनवण्यात आलेली आहेत. ते आपोआप लागू होत नाही, म्हणजेच त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक असतात. त्याउलट मूलभूत हक्कांना कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता नाही आणि ते आपोआप लागू होतात. इथपर्यंतचा दोन्हींमधला फरक व्हिडिओ पॉज करून परत एकदा समजून घ्या आणि मग आपण एक एक पॉइंट ॲड करत जाऊ या लिस्टमध्ये. तर मित्रांनो, इथे या दोन्हींबद्दल असा पण एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे यांना निलंबित करता येईल का? त्यासाठी फरक समजून घेऊ इथे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात बहुतेक मूलभूत हक्क निलंबित केले जाऊ शकतात. तुम्ही जर पार्ट 1 बघितला असेल तर हे वाक्य नक्कीच आठवले असेल. कोणत्या कलमाअंतर्गत येते किंवा घटनेच्या कोणत्या भागात याबद्दल बोललेलो होतो आपण. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाशी संबंधित कलम 20 आणि कलम 21 बघितली ती कलम आणीबाणीच्या काळातही निलंबित केले जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा परत एकदा. तसे DPSPच्या बाबतीत आहे का? निलंबित करता येईल का? तर नाही, हे उत्तर असेल. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्याही परिस्थितीत स्थगित करता येणार नाही. DPSPंना आणीबाणीच्या काळात निलंबित करता येत नाही. यामधील तरतुदी प्रभावी राहतात आणि संकटाच्या काळातही राज्यांच्या कृतींसाठी मार्गदर्शन करत असतात. एकंदरीत मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच हा फरक समजून घेतला होता. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे दोन्ही एकमेकांना पूरक म्हणून पाहता येतात. मूलभूत हक्क सरकारला काही गोष्टी करण्यापासून रोखतात, तर मार्गदर्शक तत्त्वे सरकारला काही गोष्टी करण्यास प्रोत्साहित करत असतात. मूलभूत हक्क प्रामुख्याने व्यक्तीच्या हक्काचे रक्षण करतात, तर मार्गदर्शक तत्त्वे संपूर्ण समाजाचे कल्याण सुनिश्चित करतात. आता आपण या सर्व बेसिक कन्सेप्ट बघितला. यावरीलच प्रत्येक क्रमवारी प्रश्न फास्ट रिव्हिजन सोबत करून घेऊया. प्रश्न पहिला, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांतर्गत समाविष्ट केलेल्या कलम 38 मध्ये सुधारणा केली आणि राज्याने उत्पन्न, स्थिती, सुविधा आणि संधीमध्ये असमानता कमी करावी असे निर्देश दिले? आपण या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 या 4 घटनादुरुस्ती बघितल्या. त्यापैकी कोणत्या घटनादुरुस्तीने कलम 38 मध्ये सुधारणा केली? 44वी घटनादुरुस्ती. ऑप्शन नंबर 3 बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात राज्याला लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत? पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. कलम 38 मध्ये. तिसरा प्रश्न, कलम 39 ची खालीलपैकी कोणती तरतूद आहेत? समोरील 4 पर्याय बघा. त्यामधील पर्याय क्रमांक 2 मधील समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत ही तरतूद दिलेली आहे. कोणती घटनादुरुस्ती आहे? कोणत्या वर्षी तरतूद करण्यात आलेली आहे? हे पण विचारले जाऊ शकते. पुढे आपण बघणारच आहोत. यावरील आणखी प्रश्न. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. समान कामासाठी समान वेतन ही संज्ञा खालीलपैकी कुठे दिलेली आहे? राज्य धोरणाचे निर्देशक तत्व म्हणजेच DPSP मध्ये दिलेली आहे आणि कोणत्या कलमाअंतर्गत आहे असं जर विचारले तर काय उत्तर येईल? कलम 39D भाग 4 मध्ये नमूद केलेले आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही समान वेतन मिळावे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोणत्या कलमचा आहे? खालीलपैकी कोणता कलम काम करण्याचा अधिकार, शिक्षणाचा आणि विशिष्ट भागांमध्ये सार्वजनिक सहाय्यक असे बोलतो? काय येईल उत्तर? कोणता कलम बघितला आहे आपण? कलम 41. पुढचा प्रश्न, राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वानुसार कोणते कलम ग्रामपंचायतीच्या संघटनेशी संबंधित आहे? पर्याय नंबर 2 बरोबर उत्तर आहे. कलम 40. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. काम करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा कोणत्या कलमाचा आधार घेतो? कोणता कलम आहे हा? कलम नंबर 41 भाग 4 मधील. पुढच्या कलमवरील प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेतील कलम 42 कशाशी संबंधित आहे? काय बघितले आहे आपण कलम 42 मध्ये? कामाचा न्याय आणि मानवीय परिस्थितीसाठी प्रसूती आरामासाठी तरतूदची सुविधा प्रदान केलेली आहे कलम 42 मध्ये. समजून घेता आले का यावरील प्रश्न? सॉल्व्ह करता येतच असतील. सेम ह्याच प्रश्नांचा पॅटर्न विचारला जाईल परीक्षेला. काही अवघड वाटतंय का प्रश्न आणि वाचण्यात किंवा समजून घेण्यात? या सर्व बेसिक कन्सेप्ट आधीच समजून घेतलेला आहेत आपण. पुढे जाऊयात. नेक्स्ट कलम. खालीलपैकी कोणत्या कलममध्ये अशी तरतूद आहे की राज्य हे कामगारांसाठी राहणीमान, वेतन इत्यादी सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करेल? कोणता कलम होता हा? आठवतोय का? कलम 43 मध्ये. पुढचा याच कलमवरील प्रश्न बघूया. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम सहकारी संस्थांच्या संवर्धनाशी संबंधित आहे?
कोणता कलम आहे हा? 43 मधील ब, जिथे घटनादुरुस्तीद्वारे सुधारणा करण्यात आली. केव्हा झाली घटनादुरुस्ती? 2011च्या 97 घटनादुरुस्ती अंतर्गत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कोणता कलम नागरिकांसाठी समान नागरी संहिता प्रदान करते? उत्तर लक्षात आले असेलच, जर तुम्ही सुरुवातीपासून नीट समजून घेतले असेल तर. कलम 44 मध्ये प्रदान केलेली आहे समान नागरी संहिता. यावरीलच पुढचा प्रश्न. समान नागरी संहितेच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये नमूद केल्या आहे? भाग 4 अंतर्गत. कुठला कलम आहे हा? 44. लक्षात ठेवा. पुढे कोणता प्रश्न आहे बघूया. खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती अधिनियम आहे ज्याद्वारे शिक्षणाच्या अधिकारास भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार म्हणून असे घातले गेलेले आहे? आठवतंय का हा कलम कुठला आहे? काय येईल उत्तर? 86वी घटनादुरुस्ती. भाग 4 मध्ये आणि भाग 3 मध्ये सेम हीच घटनादुरुस्ती आहे. तिथे कोणता कलम आहे हे तुम्ही मला सांगणार कॉमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न. कोणत्या घटनादुरुस्तीने शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला आहे? काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3, 86वी घटनादुरुस्ती. आता थोडा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनला आहे? त्याआधी हे सांगा मला कितवा कलम आहे हा? कलम नंबर 45, भाग 4 मध्ये. कोणती घटनादुरुस्ती येईल? 86वी 2002 मध्ये. येतंय का लक्षात? प्रश्न कशा प्रकारे कुठूनही कोणत्याही कलमचा कोणत्या पॅटर्नमध्ये विचारला जातो, म्हणून फक्त कलमची नावे माहिती असणेच गरजेचे नसते. समजले असेल तर पुढच्या कलमकडे जाऊया. संविधानाच्या कोणत्या कलममध्ये पोषण व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य असेल, ज्यात मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय कारणाशिवाय सेवनास प्रतिबंध समाविष्ट आहे? कुठला कलम आहे हा? कलम नंबर 47. लक्षात ठेवा, सांगता आला पाहिजे. आता कलम 48 वरील प्रश्न सोडवता येतात की नाही ते बघूया. पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम कृषी आणि पशुपालन संस्थेशी संबंधित आहे? कलम 48 जिथे शेती आणि पशुपालनाचे संघटनबद्दल बोललेले आहे. त्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. भारतीय संविधानातील कलम 48A चा अर्थ काय आहे? कलम 48 आणि 48A मध्ये गोंधळ होऊ देऊ नका. 48A पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा आणि जंगलांचे रक्षण संबंधित आहे. या 48 मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे सुधारणा झाली आहे? 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये. सेम 48A कलमवरीलच प्रश्न अजून कशा प्रकारे विचारले जातात ते बघूया. कलम 48A नुसार पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करण्यासाठी, जंगले आणि वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी ते खालीलपैकी कोणत्या तत्वामध्ये ठेवलेले आहे? समोरील 4 पर्याय बघा. प्रश्न समजला असेल तर उत्तर लगेच ओळखता आले असेल. पर्याय क्रमांक 1, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. कलम 48 पर्यंत आलो. आता कलम 49 वरील प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 49 मध्ये कशा संबंधित तरतूद आहे? ऐतिहासिक स्मारके, स्थळे आणि नैसर्गिक महत्त्वाचे जागेचे संरक्षण करणे. यावरीलच कलम 49 वरील अजून प्रश्न बघूयात. परीक्षेला येऊन गेलेले आहे. राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेल्या कलात्मक किंवा ऐतिहासिक हिताच्या स्मारके, ठिकाणे किंवा वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष कायदा 1951 लागू करण्यात आला आहे. संविधानाच्या कोणत्या भागाचे समर्थन करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला? पूर्ण प्रश्न वाचून नीट समजलं असेल तर आधी हे सांगा मला कोणता कलम आहे हा? कलम 49 आणि कोणत्या भागाचे समर्थन करण्यासाठी लागू करण्यात आला? भारतीय संविधानातील भाग 4. इथपर्यंत सर्व कलम समजले असतीलच की नाही हे नक्की कळवा मला कॉमेंट बॉक्समध्ये. पुढच्या कलमकडे जाऊया. राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळे करण्यासाठी राज्य योग्य ती पावले उचलेल. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाअंतर्गत याचा उल्लेख आहे? त्याआधी हे सांगा कोणता कलम आहे हा? कलम 50 कोणत्या भागाअंतर्गत येतो? भाग 4 मध्ये. लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आंतरराष्ट्रीय शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेसाठी राज्याची जबाबदारी नमूद केलेली आहे? समोरील 4 पर्याय बघा. उत्तर लगेच ओळखता आले असेल. पर्याय क्रमांक 1, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. मित्रांनो, सेम हाच प्रश्न पुढे विचारलेला आहे, फक्त थोडे शब्द इकडे तिकडे आहे, इतकाच फरक आहे. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणती तरतूद आंतरराष्ट्रीय शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याशी संबंधित आहे?
याचे पण उत्तर काय येईल? भाग 4 मधील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP. आणि हे पण सांगा कोणता कलम आहे हा? कलम 51 आहे, जिथे आंतरराष्ट्रीय शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षितेला प्रोत्साहन देण्याशी संबंधित आहे. मित्रांनो, आता आपण घटना दुरुस्तीवरील प्रश्न बघणार आहोत भाग 4 मध्ये, जेणेकरून या एकाच व्हिडिओमध्ये आपली घटना दुरुस्तीवरील प्रॅक्टिस होऊन जाईल. पहिला प्रश्न बघूया. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांशी संबंधित संविधानातील 42व्या घटना दुरुस्तीद्वारे केलेल्या बदलांबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तुम्ही नोट्समध्ये या घटना दुरुस्तीबद्दल टेबल बनवला असेल तर लगेच समोरील 4 पर्यायामधून बघूया कोणते विधान बरोबर आहेत. ओळखायला सोपे जाईल. पहिले विधान, यामुळे राज्याला त्याच्या नागरिकांना मोफत कायदेशीर मदत प्रदान करणे शक्य झाले, हे बरोबर आहे. दुसरे विधान, राज्याला उपक्रमांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्याची तरतूद झाली, हे पण विधान दुसरे बरोबर आहे. तिसरे विधान, ज्यामध्ये असमानता आहे, हे चुकीचे विधान आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार, म्हणून पहिले आणि दुसरे विधान बरोबर येईल. सेम याच घटना दुरुस्तीवरील प्रश्न बघूया. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते नवीन DPSP म्हणजे राज्य धोरणाचे निर्देशक तत्व संविधानात जोडले गेले? मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती 1976च्या मदतीने संविधानाच्या चौथ्या भागात कलम 39 39F, 43 आणि 48 जोडले गेले. तर या समोरील 4 पर्यायांपैकी फक्त कलम 39 मधील पर्याय 2 बरोबर येईल, समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. बाकी उरलेले 3 पर्याय कोणत्या कलमांतर्गत येतात हे तुम्हाला ओळखता आले असतीलच. आता नवीन प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीला भारताचे लघु संविधान म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. पुढचा सेम प्रश्न काय आहे बघूया. खालीलपैकी कोणता घटना दुरुस्ती कायदा मिनी संविधान म्हणून ओळखला जातो? याचे पण उत्तर लक्षात आले असेलच. 42वी घटना दुरुस्ती कधी झाली आणि ही? 1976 मध्ये. ही घटना दुरुस्ती समजली असेल तर पुढे जाऊया. 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे खालीलपैकी कोणते कलम राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट करण्यात आले? मित्रांनो, भारतीय संविधानातील भाग 4 मध्ये कुठल्या कलममध्ये आपण सुधारणा बघितली? कलम 38(2) मध्ये 1978च्या 44वी घटना दुरुस्तीनुसार. आता मला हे सांगा, भाग 3 मधील 44वी घटना दुरुस्ती कुठली बघितली आपण? काय बघितले आहे त्यात? हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सगळ्यांसोबत शेअर करा. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने यादीत नवीन निर्देशक तत्व समाविष्ट केले? हे उत्तर बरोबर ओळखता येते का ते बघा. कोणता पर्याय बरोबर येईल? पहिला, 44वी घटना दुरुस्ती कायदा 1978 मध्ये. आणि कलम कुठला होता? 38(2). लक्षात ठेवा. थोड्या वेळापूर्वीच बघितले आपण. अजून यावरील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने नवीन निर्देशक तत्वे जोडली? मित्रांनो, भारतीय संविधानाच्या चौथ्या भागात आपण ही समोरील सर्व घटना दुरुस्ती बघितली आहे. 42, 44 आणि 97, म्हणून 1, 2, 3 ही तिन्ही पण उत्तर बरोबर आहेत. शेवटचा प्रश्न बघूया. घटना दुरुस्तीवरील खालीलपैकी कोणत्या सुधारणा कायद्याद्वारे राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वामध्ये 4 नवीन विषय कलम 39, 39 43 48 समाविष्ट केले? पर्याय समोरील बघू शकता. कसे गोंधळात टाकून विचारले जातात, पण तुम्हाला उत्तर लगेचच समजले असेलच. 42वी घटना दुरुस्ती कायदा 1970 मध्ये. मित्रांनो, आत्ता बघितलेली सर्व घटना दुरुस्तीवरील प्रश्न सोडवता आली असेल तर पुढील 5 ते 6 प्रश्नांची फास्ट रिव्हिजन करून घेऊया. खालीलपैकी कोणते विधानं राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वाअंतर्गत येतात? समोरील 3 पर्याय स्क्रीनवर बघू शकता. त्यामध्ये तिसरा पर्याय हा भाग 4 मधील नाही. तुमच्या लक्षात आला असेलच, तिसरा पर्याय भाग 3 मध्ये समजून घेतला आहे. पार्ट 1 मध्ये नक्की जाऊन बघा व्हिडिओचा पार्ट 1. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर उत्तर आहेत फक्त. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते निर्देशक तत्व नाही? इथे पण पर्याय तिसरा निर्देशक तत्वामध्ये नाही. व्यवसाय आणि धर्म स्वातंत्र्य हे कुठे बघितले आपण? भाग 3 मध्ये. आणि कलम कुठला आहे? मूलभूत हक्कामध्ये. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते राज्य निर्देशक तत्व आहे? पर्याय क्रमांक 2, ग्रामपंचायतीची स्थापना. कलम 40 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. बाकी उरलेले पर्याय भाग 3 मधील आहे. नेक्स्ट प्रश्न, भारतीय संविधानात खालीलपैकी कोणते राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व म्हणून नमूद केलेले नाही? पर्याय क्रमांक 4 हे नमूद केलेले नाही. अल्पसंख्याकांबाबतीत. बाकी वरचे 3 भाग 4 मधील कलम आहेत आणि चौथा पर्याय भाग 3 मधील आहे. मित्रांनो, हे सर्व कलम जे आहेत यांचे महत्त्व लक्षात घेऊन 2-3 प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवून जाणार आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. पहिला प्रश्न,
राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? 4 कलम दिलेली आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती, कोणता पर्याय चुकीचा आहे हे तुम्ही मला सांगणार आहेत कॉमेंट बॉक्समध्ये. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, खालील जोड्या जुळवा. इथे पण 4 कलम दिलेली आहे. त्यानुसार अ, ब, क, ड अशी जोडी लावून कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा सगळ्यांसोबत. आणि हा तिसरा शेवटचा प्रश्न, भारतातील संविधानातील राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट आहे? हे सांगायचं आहे दिलेल्या 4 पर्यायामधून. आता काही उरलेली प्रश्न DPSP वैशिष्ट्यवरील बघूया, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. त्याआधी ती वैशिष्ट्य जी 2-3 आहेत ती समजून घेऊया. राज्य धोरणाची निर्देशक तत्वांची वैशिष्ट्य. पहिले वैशिष्ट्य, धोरणे तयार करताना आणि कायदे तयार करताना राज्याने लक्षात ठेवावे अशा आदर्शांना DPSP सूचित करते. दुसरे वैशिष्ट्य, DPSP हे 1935च्या भारत सरकार कायद्यात नमूद केलेल्या सूचनांच्या साधनांसारखे दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात विचारलेस तर सांगता आले पाहिजे, निर्देशक तत्व ही 1935च्या भारत सरकार कायद्याअंतर्गत ब्रिटिश सरकारने गव्हर्नर जनरल आणि भारतातील वसाहतींच्या राज्यपालांना जारी केलेल्या सूचनांच्या साधनांसारखी आहेत. आणि मित्रांनो, आता तुम्ही मला सांगणार आहे कॉमेंट बॉक्समध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे? नक्की शेअर करा सगळ्यांसोबत. आता प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, निर्देशक तत्व 1935च्या भारत सरकारच्या अधिनियमात नमूद केलेला कशासारखे आहेत? रिकामी जागा भरायची आहे. सूचनांच्या साधनासारखे आहेत. दुसरा प्रश्न यावरीलच. भारत सरकार कायदा 1935 मध्ये समाविष्ट असलेले सूचना साधन 1950 मध्ये काय म्हणून खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आले आहे? राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वे हे बरोबर उत्तर येईल. तिसरा प्रश्न, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे खालील गोष्टींसाठी मूलभूत आहेत. कशासाठी मूलभूत आहेत? राज्याच्या प्रशासनासाठी. चौथा प्रश्न नीट लक्ष द्या. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबद्दल म्हणजे DPSP खालील विधाने लक्षात घ्या. पहिले विधान, ते न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यात आणि निश्चित करण्यात मदत करतात. हे विधान बरोबर आहे, नोट करून घ्या. दुसरे विधान, ते 1935च्या भारत सरकार कायद्यात नमूद केलेल्या सूचनांच्या साधनांसारखे दिसतात. हे दुसरे पण विधान बरोबर आहे. तिसरे विधान, ते राजकीय लोकशाहीच्या आदर्शाला चालना देण्यासाठी आहेत. हे तिसरे विधान चुकीचे आहे. मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाहीला चालना देतात, DPSP नाहीत. म्हणून फक्त 1 आणि 2 हे बरोबर आहेत. मित्रांनो, पुढील प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर आपण जो फरक बघितला मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वावर, त्यावर पण प्रश्न येऊ शकतो का? तर हो, हा फरक पण 2 मार्क्सला परीक्षेला येऊन गेलेला आहे. मी माझ्या पद्धतीने जितकं सोप्या भाषेत सांगता येईल त्या प्रकारे समजून सांगितलेले आहे. बघू आता पुढील प्रश्न त्यावरीलच. आपल्याला समजून घेऊन सोडवता येते की नाही. पहिला प्रश्न, मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिले विधान, मूलभूत हक्क बहुतेकदा नकारात्मक स्वरूपाचे असतात तर मार्गदर्शक तत्व सकारात्मक स्वरूपाचे असतात. बरोबर आहे की चूक हे विधान? तर बरोबर आहे. दुसरे विधान, मूलभूत हक्क सामान्यतः समुदायाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात तर मार्गदर्शक तत्व केवळ व्यक्तीच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात. मित्रांनो, या विधानातील चूक तुमच्या लक्षात आली असेल. हे विधानातील वाक्य उलटसुलट दिलेली आहे. तिसरे विधान, मूलभूत हक्क कायदेशीर मंजुरी असते तर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांना नैतिक आणि राजकीय मंजुरी असते. हे विधान पण बरोबर आहेत. मित्रांनो, मूलभूत हक्कांना कायदेशीर निर्बंध आहेत. हे आपण या टॉपिकवर खूप टाइम बोललेलो आहोत, परंतु DPSP ला नैतिक आणि राजकीय निर्बंध आहेत. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्नाचा पॅटर्न कसा आहे ते बघा. अविधान, राज्य धोरणाच्या कोणत्याही निर्देशक तत्वाचे उल्लंघन झाल्यामुळे प्रभावित झालेली कोणतीही व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकत नाही. कारण बघूया. आर विधानमध्ये निर्देशक तत्व न्याय नाहीत. दोघी विधान खरे आहेत. ए आणि आर, आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. हे आपण फरक बघितला तेव्हाच लक्षात आले होते. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधाने लक्षात घ्या. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे अशी आहेत खाली दिल्याप्रमाणे. पहिले विधान, राज्याच्या आदर्शाचे स्वरूपातील निर्देशक हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान, राज्याच्या धोरणाला चालना देणारे आणि आकार देणारे निर्देश हे दुसरे पण विधान बरोबर आहे. तिसरे विधान, नागरिकांचे न्याय नसलेले हक्क यापैकी कोणते विधान बरोबर आहे? हे तिसरे पण विधान बरोबर आहे. म्हणून 1, 2 आणि 3 हे सर्व बरोबर आहेत. मित्रांनो, आता शेवटचा प्रश्न बघूया.
सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि नवीन सामाजिक व्यवस्थेच्या स्थापनासाठी राज्यासाठी खालीलपैकी कोणता खरा मार्गदर्शक घटक आहे? 4 पर्याय बघा स्क्रीनवरील. कोणता खरा मार्गदर्शक आहे? पर्याय क्रमांक 4, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम पार्ट 2 मध्ये आज आपण इथेच थांबूयात. आणि जसे की आपण पार्ट 1 मध्ये पण कलमवरीलच आधारित PYQ सर्वच बघितलेले आहेत. परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनलवरील अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा. लवकरच पार्ट 3 सुद्धा अपलोड करेल मी. आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांचे इतका वेळ दिल्याबद्दल.